गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये। आज आपण भरलेल्या वांग्याची भाजी बघणार आहे। आपण सुकी मच्छी भरून बनवणार आहे। ही वांग्याची भाजी अगदी कोकणी पद्धतीची आहे। कोकणातल्या घरात ही भरपूर प्रमाणात खाल्ली जाते भाजी आणि भाकरीबरोबर खायला खूपच छान लागते, अगदी चविष्ट। यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊया। इथे एक मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलंय, अर्धा चमचा मालवणी तिखट, तिखटपणासाठी हे रंगासाठी आपण घेतलंय। हा गरम मसाल्याचं वाटण आहे 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ, हे सुक्या खोबऱ्याचं आणि कांद्याचं केलेलं वाटण आहे ते आपण 2 चमचा घेतलंय। 1 टोमॅटो चौकोनी आकारात कापून घेतलेला आहे। हा आपण घेतलाय अर्धा कांदा चौकोनी कापून, हळद अर्धा छोटा चमचा। इथे आपण 1 वाटी कोलिम घेतलेला आहे, सुका कोलिम, तो 3-4 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून आपण काढून घेतला। इथे बघू शकता अगदी असा फुगून आलाय आपला कोलिम आहे। आणि इथे पाव किलो वांगी घेतलेली आहेत। आता इथे वांग्यांमध्ये असे 4 आपण त्याला काप करून घेतले, मध्ये चीर पाडून, ज्याच्यात आपण मसाला आपला भरून घेणार आहे, जो कोलिमचा बनवणार आहे ते। ही पाव किलो वांगी आहेत आणि ह्याच्यात टाकण्यासाठी बटाटे 2 घेतले, जे असे उभ्या आकारात कापून घेतलेले आहेत आपण। हे आपले भाजीमध्ये जातील। हे आपल्या भाजीला लागणारं साहित्य आहे। इथे आपण आता वांग्यांमध्ये भरणारा मसाला जो आहे तो बनवून घेऊया आणि वांगी भरून घेऊया। ते मी दाखवते। आपण वांगी कशी भरून घेणार आहे त्याचा मसाला तयार करून घेऊया आणि 2 वांगी तुम्हाला मी भरून दाखवते, बाकीचे आपण नंतर भरून घेऊ शकतो। ह्यात आता आपण ताटात एका पहिला कोलिम घेतलेला आहे काढून आपल्या हे वांग्यासाठी जे भरणार आहोत, फिलिंग्स असतील त्याच्या आतमध्ये, त्या कोलिमच्या करणार आहे आपण। यात आपण ऍड केला आहे टोमॅटो, कांदा, अर्धा कांदाच घेतलाय, जास्त घ्यायची गरज नाहीये। तिखट, 2 प्रकारचे तिखट आपण जे घेतलेले, काश्मीरी आणि मालवणी मसाला। हे सुक्या खोबऱ्याचं आणि कांदा आणि लसूण हे 3 वस्तू भाजून केलेलं वाटण आहे। या वाटणाची मी रेसिपी नंतर या आपल्या चॅनलवर अपलोड करीन, कसं बनवतात ते। हळद आपण ऍड केलेली आहे। ते आपण घेतला आहे गरम मसाला, गरम मसाल्याचं वाटण आहे हे। ह्याची पण मी तुम्हाला साहित्य आणि कृती कसं बनवायचं आहे वाटण हे नक्कीच लवकरच टाकीन आपल्या चॅनलवर। आता हे सगळा मसाला आपण जो घेतलाय तो एकत्र करून घ्यायचा आहे। हे आपण सगळे मसाले एकत्र करून घेतोय। ह्याच्यात आपण 1 चमचा तेल ऍड करून घेतो, जेणेकरून आपला मसाला पूर्ण एकत्र होऊन येईल। तेल आपण ऍड केलं, याच्यात चांगलं एकत्र मिक्स करून आपल्याला ओला मसाला जसा आपण तयार करतो तसं तयार करून घ्यायचंय। आता आपण हे जे साहित्य मिक्स केलं ह्याच्यात आपण टोमॅटो ऍड केलेला आहे। आपण युजुअली जेव्हा फिशच्या कोणतीही डिश बनवतो किंवा फिश फ्राय जे काही बनवतो आपण, तेव्हा आपण त्याच्यात कोकम आगळ किंवा कोकम या वस्तू आपण आंबटपणासाठी ऍड करतो, जेणेकरून आपले फिश उग्र लागणार नाही टेस्टसाठी त्या डिशमध्ये। तर ह्या भाजीमध्ये आपण टोमॅटो ऍड केलाय आंबटपणासाठी, ज्यामुळे आपल्याला कोलिमचा उग्रपणा येणार नाही भाजीमध्ये। आपल्याला साधारण एवढ्या आकारामध्ये मसाला भरून पूर्ण वांग्यामध्ये आतमध्ये पर्यंत आपल्याला भरून घ्यायचा आहे। ही चव पूर्ण आपलं वांग शिजून आल्यावर त्यात ही मच्छीची आणि मसाल्याची चव लागते। बघू शकता आपण एकदम छान दाबून असा भरलाय मसाला।
हे आपलं एक वांगं भरून झालंय. असंच आपण दुसरं सुद्धा भरून घेणार आहे. हे अशा प्रकारे आपली 2 वांगी भरून झालेली आहेत. आपली उरलेली जी वांग्याची काप आहेत ते आपण आता भरून घेऊया. हे सगळे एकदा भरून मग मी तुम्हाला दाखवते. हे आता आपण वांग्याची भाजी बनवायच्या कृतीकडे वळूया. आपण जे वांगी भरून घेतली आहे त्याची आता आपण भाजी बनवणार आहे. इथे मी कुकर घेतला, प्रेशर कुकर. त्यात आपण 2 चमचे तेल ॲड करून घेतोय. तेल गरम झालंय. त्यात आता आपण छोटा पाव चमचा हिंग ॲड केलं याच्यात. तेल एकदा गरम झाल्यावर आपण जी भरलेली वांगी घेतलेली ती आपण अशा प्रकारे उभ्या पद्धतीने लावून घेणार आहे. बघू शकता वांग्याचं जे तोंड आहे ते आपण खाली कुकरच्या दिशेने ठेवलं आहे आणि त्याची जी शेंडी आहे ती वरच्या बाजूला आहे. आपण आपले मसाले आणि भाजी जे कांदा टोमॅटो जे होतं ते आपण ऑलरेडी वांग्यामध्ये जो मसाला भरला त्यात आपण ॲड केलेलं, म्हणून तेलामध्ये आपलं काही वेगळा असा मसाला जात नाही आहे. याचा वांग्यामध्ये जो आपण मसाला भरलेला कोलिम कांदा टोमॅटो ह्याचं मिश्रण करून त्याचं वांग्यामध्ये भरल्याच्या नंतर जो उरलेला मसाला असेल आपल्याकडे त्यात आपण पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड करून ते आपण वांग्यामध्ये नंतर ॲड करू. तोपर्यंत आपण कुकरला झाकण लावून 1 मिनिटासाठी ठेवूया वाफ यायला. झाकण अजून बंद नाही केलंय, वरच्यावर आपण लावून ठेवलंय. फक्त हे 1 मिनिटासाठी ठेवायचं. 1 मिनिट आपल्याला इथे झालाय. झाकण काढून आपण घेतोय. आता वांगी आपण खालच्या दिशेला आपण त्यांना काढून घेऊन लावून घ्यायची. आपला जो मसाला अगोदरचा उरलेला जो होता त्यात आपण पाणी ॲड केलं आहे साधारण 1 कप आणि तो मसाला आपण ह्याच्यात ग्रेव्ही म्हणून ॲड करणार आहे. आपण आता बटाटा ॲड करून घेतोय. बटाटा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता याच्यात.
1 किंवा 2, इथे मी 2 बटाटे मध्यम आकाराचे कापून घेतलेले आहे, हे आपण ॲड केले. छान अशी उकळी येते आपल्या भाजीला. ह्याला आता आपण गॅस कमी करून घेतलाय आणि ह्याला कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आपल्याला 2 शिटी काढायची आहेत. 2 शिट्यांमध्ये वांगी चांगली शिजून येतील आपली. आता झाकण लावून घेते. हे मी आता इथे झाकण लावून घेतलंय. आपल्याला गॅस फास्ट करून 2 शिट्या काढून घ्यायच्यात कुकरला. आपली भाजी तयार झालेली असेल. हे आता आपण कुकरला 2 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. हे मी झाकण काढले. आता बघू शकता वांगी अगदी सुंदर प्रकारे आपली शिजलेली आहेत. मसाल्याला तेल सुद्धा छान सुटलंय. कलर सुद्धा आपल्या भाजीला छान आलाय. ही आता आपली भाजी झालेली आहे रेडी. मी तुम्हाला सर्व करून फायनल लुक दाखवते. हे आहे आपल्या रेसिपीचा फायनल लुक. बघू शकता अगदी लाल असा सुंदर रंग आलेला आहे भाजीला. ही आपली झालेली आहे कोलिम घालून केलेली भरलेल्या वांग्याची भाजी तयार. नक्कीच घरी ट्राय करून बघा. ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपात्यांबरोबर खूपच सुंदर लागते भाजी खायला. तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी लागली तुम्हाला ही रेसिपी ते. तोपर्यंत आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जर अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर, आणि व्हिडिओला जरूर लाईक करा. तोपर्यंत काळजी घ्या. आपण भेटूया पुढच्या रेसिपी व्लॉगमध्ये. बाय.